नमस्कार मित्रांनो, डे 2. तो चलिए शुरू करते हैं. आता आपण आम्ही कोइंबतूर. आता आपला प्लॅन असा आहे की इथून आपण निघणार आहे बसनी कोइंबतूरला. कोइंबतूर पासून उडुमलईपुट्टी मग परत मुन्नारला जाणार आहे. बघूया बसचा प्रवास कसा राहणार आहे ते. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे गांधीपुरमला आता आणि बसने आपण ट्रॅव्हल केलेलं आहे आणि बसमध्ये आपला गावडेला ताप आलता. ताप आला मला आणि खूप लांब 2 किलोमीटर चालत चालत आपण गोळ्या शोधल्या त्याच्यासाठी. ह्याला काय झालं सांगा तुम्ही कमेंट मध्ये. मला काय नाही झालं. आता आपण इथून जाणार आहे एका बस स्टॉप वरती आणि तिथून मग आपल्याला मुन्नार साठी बस भेटणार आहे. तर बघूया. तसं इथलं वातावरण बघू शकता तुम्ही. सकाळ सकाळ आम्ही खरं सांगतो, पुणे कधी पण भारी, कधी पण तर थोडं क्लीननेस ठेवलं ना, एक नंबर. पुण्याला तोड नाही. इथं आम्हाला एक मेडिकल शॉप भेटत नव्हतं. आम्ही 2-2.5 किलोमीटर लांब गेलो. चाललोय परत 2-2.5 किलोमीटर चाललं, म्हणजे 5 किलोमीटर टोटल. मला काय बोलायचं विसरतो. सकाळ सकाळ आपण होतो, आता थंडी, मोक्कार थंडी सकाळ सकाळ. आणि आता इथं गांधीपुरम मध्ये आलोय. नुसतं गामागुम झालं नाही आम्ही. तिथं कार गाड्या असल्या भारी आहेत. सगळ्या विंटेज वगैरे सगळ्यांनी लोकांनी गाड्या चांगल्या ठेवल्या, त्यांच्या मेंटेन केल्या. परत मॉडिफाईड पण आहेत. चांगल्या मॉडिफाईड गाड्या आहेत तिथं. तर आता भेटूयात, बघू. आपल्याला पुढे पण जायचं. आता डिरेक्ट मुन्नारला गेल्यावर भेटू आता आपण. बाय बाय. मित्रांनो, आता तुम्ही बस बघू शकता गाईज. फाटलेली आहे ना अख्खा अंधार आहे. त्या साईडनी तरी फाटलेली, दोन्ही साईडनी तरी एक चूक आणि हा शेवटचा व्हिडिओ काढून तुम्ही बघू शकता. काहीच दिसायला तयार नाही. या साईडला पूर्ण डोंगर आहे, त्या साईडला पूर्ण दरी. एक पांढऱ्या साडीवाली बाई आणि विषय संपला. आणि त्यात तुम्हाला सांगतो, इथं आमच्या साईडला एक माणूस बसलाय. काय करतो, लाईट बंद करतोय. आता मला तर वाटते थेट मुन्नारला जाऊन तुम्हाला भेटलेलं परवडते आम्हाला. आता आम्हाला मुन्नारला जाऊन अजून हॉटेल शोधायचंय, राहायला, जेवण करायचंय. आज आमच्या जेवणाचे लय हाल झाले. तुम्हाला सांगतो मी, पुढे पण फिरायला जावा, नीट प्लॅन करून जावा. आमच्या सारखी चूक तर कधीच करू नका. आज इथं जायचं, मग बघू पुढे जायचं. आमची ट्रिप डायरेक्ट अनप्लॅन ट्रिप आहे. आम्ही दुपारी ठरवलं उद्या फिरायला जायचंय, संध्याकाळी निघालो. सगळ्यात आधी तर आमचं ठरलं उटी करायची. लाईट बंद झालेली. सगळ्यात आधी आमचं ठरलं उटी करायची. नंतर मग ट्रेन मध्ये ठरलं उटी आणि म्हैसूर करायची. नंतर मग एका लोकलने सांगितलं तुम्ही उटी करा आणि तिथून केरळात जावा. त्याच्यानंतर अजून एका लोकलने सांगितलं तुमचं केरला काय होणार नाही, उटी करा आणि म्हैसूरला जावा. परत प्लॅन दुसऱ्यावरती आता. आणि आम्ही फिरता फिरता उटी एका दिवसात संपवली. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्हाला केरला करायचं आहे. तर आम्ही आता केरळात चाललेलो आहे, मुन्नारला. मी तर डायरेक्ट आजारी कुठल्या मला ताप वगैरे आलेला आहे. आता जरा व्यवस्थित जातोय. त्याला ह्याचा कसा बसलाय, आम्ही सगळे जरा थोडे आजारी आहे. सगळं प्लॅन करून या. आणि मी तर म्हणतो वैयक्तिक गाडी करून या. एवढंच. गाडीतले मज्जा आहे. तुम्ही ट्रेनने आला, बस करून आला, मला काहीच करता येणार नाही. डायरेक्ट इथून पॉइंटला फिरायचं, तिथून रूम पर्यंत. बाकी कुठंच थांबता येणार नाही, कुठंच फोटो वगैरे काढता येणार नाही. तर एक्सपिरियन्स ड्रायव्हर आला, कारण इथे गाडचे आहे थोडे भयंकर आहे ना, डायरेक्ट जागेवर येऊन बस ड्रायव्हर खूप एक्सपिरियन्स आहे म्हणून आम्हाला काही वाटलं नाही अजून. भेटू आता आपण डायरेक्ट मुन्नार मध्ये भेटू. उलटी करतोय काय तो. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे मुन्नार मध्ये आणि काल रात्रीच आपण इथे पोहोचलो होतो, पण खूपच जास्त लेट झालं होतं. खूप अवघड झालेलं आहे आमचं पूर्ण ट्रॅव्हल बस मध्ये. आणि त्यानंतर जेवणाचे हाल, सापडते नाही सापडते. 1-1.5 तास फिरल्यानंतर आम्हाला एक हॉटेल चालू भेटलं. त्यानंतर मग झोपून आता आवरून आपण बाहेर निघालेलो आहे. आज आपल्याला पूर्ण मुन्नार फिरायचं आणि उद्या मे बी जर आपल्याला सापडला तर एक सनसेट भेटेल. आणि तुम्ही बघू शकता मुन्नारचं वातावरण.
छान आहे. थोडा थोडा पाऊस आहे आणि भुरभुर पण चालू आहे दिवसभर. तर आता बघूयात कोणते कोणते पॉइंट्स आहेत. आपल्याला आधी गाईड शोधायचा आहे, गाडीवाला शोधायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण फिरूयात. तर आमचा नाश्ता झालेला आहे. तर तू बोलत होता काय? तर आमचा आता नाश्ता झालाय. आता आम्ही जीप केलेली आहे एक रेंटनी आणि मग आता आम्ही पूर्ण मुन्नार फिरणार आणि त्याच्यानंतर उद्या आम्ही कोच्चीला जाणार. मग तिथले बीच फिरणार. आपला नाश्ता झालेला आहे आता. आणि आता हे अण्णा पुण्यात होते, पुण्यात मध्ये काम करत होते. त्यांनीच आपल्याला त्या जीप नंबर दिलेला आहे. अण्णा से हाय. ठीक आहे यस येस येस. अण्णा हेल्प अण्णा हेल्प अस व्हेरी मच. आपण बसलेलो आता जीप मध्ये. आता हे अण्णा आपल्याला पूर्ण मुन्नार फिरवणार आहे. तर तुम्ही बघू शकता सध्या तरी आपण निघालेलो आहे. मुन्नार मधला आपला पहिला पॉइंट आहे आता. आणि एवढं भारी आहे ना गाईज, खूपच भारी आहे, खूपच. त्या पॉइंटचं नाव आहे फोटो पॉइंट आणि खूप मस्त जागा आहे. तर आपण इथे फोटो वगैरे काढून मग पुढे पॉइंट करणार आहे. आपल्याला जीपवाल्या ड्रायव्हरने सांगितलं 12 पॉइंट आहे टोटल, म्हणजे आज फिरायला. पण मला वाटत नाही आज 12 पॉइंट पूर्ण फिरून होणार आहे. बघूयात आता इथून फिरून वगैरे झाल्यावरती मग कुठला पॉइंट आहे पुढे. रात्री पाण्याची लय पाणी. मित्रांनो आता आपण फोटोपट्टी काहीतरी नाव आहे ह्या डॅमचं, तिथं आलेलं आहे. कसा वळ पेरे काय म्हणणं आहे तुझं? एक नंबर आहे, फक्त थोडा पाऊस कमी पाहिजे होता, अजून भारी वाटलं. अण्णा वाटायली पण अण्णा गावड्याचा हरवलेला भाऊ सापडलाय. एवढं पण मोठा नाही पण हाय दिसलाय. पहिल्यांदा हात ते बघितलाय मित्रांनो. म्हणजे एवढे दिवस बघतच होतो आम्ही. आणि इकडचा हत्तीले टॉपिक. हा एको पॉइंट आता पॉइंट बघू शकता. ओनली पिंक अम्ब्रेला गावडे वरड काय बोल सांग लवकर. चांगलं काहीतरी बोल, स्वतःच नाव तरी घे. बोल खरं तर गाईज आपण बघा कुठं आलेलं आहे. टॉप स्टेशन व्ह्यू पॉइंट ह्या जागेचं नाव आहे आणि खूप सुंदर आहे. गावडे तर अक्षरशः म्हणते हिमालयात आल्यासारखं वाटतंय. काय म्हणणं आहे शब्दच गावडे? नाहीये माझ्याकडे बोलायला. एवढं भारी दिसतंय ना. एवढं कॅमेरात एवढं डिस्प्ले नाही व्हायचं, पण रामकृष्ण हरी मंडळी, जय श्रीराम, जय हनुमान, बजरंगबली की जय. कायकिंग करायला आलेले आता आपण. सगळे रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता लेक आहे. 30 मिनिटं कायकिंग आहे आणि मी तर फर्स्ट टाइम करतोय, मी कधी केलेली नाही. सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे गाईज. सगळ्यांनी आपले आपले पार्टनर चूज केले आणि मला एकट्याला टाकलेलं आहे इथं. मस्त व्ह्यू आहे इथून सगळा. आता आपण अर्धा तास कायकिंग करू आणि त्याच्यानंतर पुढचे पॉइंट करूयात. हाय गाईज, चॅनल टू माय वेलकम गाईज. हा तुमच्या जवळ आलो. शिंदेने आम्हाला हे केलेलं आहे. लय पॅन्ट घाण झाली गाईज माही. फुल वरती आहे गाईज. एक नंबर वरती आहे, एक नंबर. हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवता आमच्या बोट पासून. हे बघा, हे बघा आमचे दोन उस्ताद. रामकृष्ण हरी मंडळी, राम राम. हे आम्ही. आधीची मम्मी तुम्ही जर बघत असाल तर हे बघा कशा प्रकारे शिव्या देते पोरांना. हे टाक बर का ब्लॉग मध्ये. आधीची मम्मी बघा, एवढी सगळी चांगली पोरं आहेत, एवढी चांगला व्ह्यू आहे. हे बघा हे बघा हे बघा आम्ही बघा कसं करतो. हे बघा तिकडे. अरे पेट गेली ना भाऊ. मोबाईल भिजला. गाईच पॅन्ट भिजली फुल. एव्हा पाणी बघा केवढं झालं माझ्या बोटीत. चप 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 मारते. बाय बाय गाईज. मी यांच्यातलं नाही.
पाणी आले हे आधी गावडे बघा गावडे लय वल्ल झालेलं आहे. आम्ही कोणीच वल्ल नाही झालेलं, फक्त ही चौक आहे ना खालून वल्ली झालेली आहे. आणि तू पण झालंय मग आता काहीच नाही वल्ल झालं. मागून झालंय पाटील पाठीने वल्ल हो, झालं. अशा ठिकाणी वल्ल झालाय ना तुम्हाला सांगू नाही शकत. जाऊ कोण तू नाही. तर आमचं आता मुन्नार झालेलं आहे. आता आम्ही चाललोय रूम वर आणि भाईयाचा विषय होता त्यांच्या हॉटेलमध्ये नेलं आणि आम्हाला 700 रुपयाला बांबू लावलाय फक्त मॅगीवर. हे वाईट दिवस. पण 2 मॅगी आणि 5 मला आता कळतंय भैया कसं जगत असत. भैया एक पाठवायच्या नादात रोज 200 रुपये घालवतोय एक झलक साठी. काही असं करायचं याच्या पैसा जास्ती है भाई. विषय खोल झाला आता काहीच. अण्णाला कळलं होतं आम्ही अण्णाच्या मारत होतो. अण्णा मकर उचकला ना आमच्यावर. लय उचकला आमच्यावर. आता नाही ते तिथे ते वर्डच फिट होतो रे. चांगला वाट मारत होतं ते वर्डच माझा फिट होतो. आता मस्त भांडणं झाली आमची ना अण्णाची. ते म्हणलं तुम्हाला मुन्नार मध्ये गेलं तुमचे पैसे मागायला पटत आहे. म्हणलं आम्हाला नको तुमचे पैसे. आता त्यांनी आम्हाला आमच्या रूमच्या तिथे येऊन सोडलेलं आहे. तर उद्याच बघू कसं काय त्याला ते. खुश केला ना आम्ही शेवटला 100 एक्स्ट्रा दिले. नाही दिले का? देणार होता ना. नको म्हणलं तेच म्हणलं सेटल हो गया है अभी कोई प्रॉब्लेम नाहीये. मग आता आम्ही चाललोय रूम वरती. आपण आता निघालेलो जेवायला 8-8:30 वाजले असते. 9 आज आम्हाला कळलेलं आहे की कोणीच गणितात अभ्यास करून पास नाही झालेलं. ह्यो झाडा तर अजिबात नाही झालेला. सगळे डकल पास आहेत. कारण की आता आम्ही किती 3 दिवसाचा हिशोब लावत होतो. आम्हाला साधा 3 दिवसाचा हिशोब नाही लावता आला. आम्हाला जोल सांगतो सगळे खर्च करून सगळा हिशोब लावून आमच्याकडे 4000 एक्स्ट्रा कुठून आले तेच माहित नाही आम्हाला. आम्ही जेवढे पैसे एकाकडे ठेवायला दिले तेवढे पूर्ण खर्च होऊन 2000 एक्स्ट्रा खर्च होऊन तरी आमच्याकडे 2000 रुपये जास्त उरतात. गोळ काय तुम्हाला सांगतो मी. आम्ही जेवढे पैसे कॉन्ट्री केली होती तेवढे सगळे खर्च होऊन 2000 रुपये जास्त खर्च होऊन अजून 2000 रुपये आमच्याकडे उरल्यात. तर आता आम्ही हिशोब लावता आम्हाला हा गोळ आढळलाय. बघूया जरा आता आम्ही आलेलो जेवायला. अजून खर्च होणार आहे. तो कुठून येतोय कसा येतोय आम्हाला काहीच माहिती नाही, पण येतोय. तर आपण जाऊ आता जेवायला. तर मित्रांनो याचं स्नॅप चालू झालेलं आहे. तर आम्ही आता निघालोय कोचीला. तर नाश्ता वगैरे करतो आम्ही. नाश्ता करून बस पकडायची. बस पकडल्याने कोचीला निघणार. कोचीला जास्त काय फिरायला नाहीये, फक्त बीचेस आहेत बीचेस. बीचेस आहेत आणि आपल्याला 1-1.5 दिवस पूर्ण बीचेस करायचे. हे नाही केलं हे नाही केलं. आता चाललोय बस शोधायला. आता आम्हाला सांगितलंय की प्रत्येक 1 तासाला एक बस आहे इथून कोचीला. तर आता आपण बस स्टँड वर जाणार. तिथून बघू आता कधीची बस आहे. पण काय म्हणा गाईज, तुम्ही व्ह्यू बघू शकता इथं. एकदम मस्त व्ह्यू आहे. मी तर म्हणाल उटी कॅन्सल करून तुम्ही मुन्नारला डिरेक्ट आले ना तरी खूप मस्त आहे. तुम्ही एक पूर्ण वेकेशन केरलासाठी हा इकडं ब्रिज वरून जायचं बस शोधायला. हा का. तर आता बघूया आता गाईज आपण बस भेटल्यावरती. हाय बाय भी बोलो फिर अभी. बाय बोल दो हम जा रहे हैं अभी. बाय बाय भैया बाय. बाय बाय बाय. महाराष्ट्र को विजिट करो कभी. आप लोग का यूट्यूब हाँ नाम बताओ, सब्सक्राइब कर दे. हाँ हम सब लोग का सब्सक्राइब करने बोला थे. हाँ क्या. हाँ बोल दो आपके दोस्त लोग सबको बोल दो. हमारा इधर तो 5000 लोग है इधर पे. सब लोग को बोलेंगे. हाँ सब लोग को बोलो. आप ही करो उनके मोनेटाइज कर दो हमारा. आप ही उनके फोन से सब्सक्राइब कर हाँ. दो. मैं सबके व्हाट्सएप पर शेयर करूंगा. अब भैया का ओके ओके. चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. मेहनत करते रहो भैया. वापस लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो भैया. थँक्यू भैया थँक्यू. ओके ओके भैया. बाय बाय भैया बाय बाय. बाय बाय. भैया. हाँ ठीक है. चलो मिलते हैं. हाँ. सबस्क्रायबर सापडला गाईज आपल्याला एक आता इथं. चालू कर म्हणलं तर.
एक मिनिट वो लम्हे वो बातें कोई ना जाने थी कैसी रातें हो बरसातें वो भी आता एर्नाकुलम बस स्टँडला आहे आम्ही. एर्नाकुलम बस स्टँडला पोहोचलेलो आहे आणि इथून आता द फोर्ट कोचीला जायचं आपल्याला. कॅब गेली आम्ही. कॅब केलेली आहे कारण की इथून गव्हर्नमेंट बस काही जात नाही इथून. आम्ही चाललोय कोची फोर्टला. फोर्ट कोची. फोर्ट कोची. आधी तर आम्ही एक हॉस्टेल बघितलेलं आहे म्हणजे चांगलं आहे ते आणि ते बघितलेलं का? अवेलेबल झालं तर इकडं आवले टॉप. अवेलेबिलिटी बघू आपण त्या हॉस्टेलची आणि मग तिथून पुढं आपण बघूयात कसं काय लगेच बीच वर जायचंय का फ्रेश व्हायचंय का काय तर भेटू आपण हॉस्टेल बघताना. भेटू नक्की भेटू. आम्हाला जरा आता कॅब बघतो. आमची कॅब येणार आहे आता. आजारी मित्रांनो. वनगडी नॉकआउट आहे आता. तर आता आपण निघालेलो आहे आपल्या हॉस्टेलला. दिस हेल्पफुल पर्सन. हे गावडे बघा पुढे गेलेलं आहे. हे बघा मी पुढे बसणार होतो मला ओढून मागडा. काय नाही त्याला जास्त जागा लागते म्हणून आम्ही त्याला VIP सीट दिली. मोठी सीट दिली. बघा लगेच बघा आमचे तेवढे. हा हे बघा लगेज हे लगेज आणि हे पण लगेज. हा ना. काय पेशंट कसे आहे पेशंट. नाईस व्हेरी नाईस. जागा आहे फिरायला. Inaudia. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या हॉस्टेलवरती. बघू शकता हॉस्टेल आणि छान आहे एकदम. हॉस्टेल छान आहे आणि इथून बीच थोडं जवळ आहे जास्त पण नाही. आणि गावड्याचा आउटफिट चेक बघा गाईज. गावड्यानी आदल्या रात्री शॉपिंग केलेली आहे. एकदम लिनन पॅन्ट हा लिनन शर्ट हे काय मस्त ऑल आउटफिट. माझं दाखव. हा हे सगळ्यांचे आउटफिट बघा. आपलं प्रथमेश उभा राहा रे. बघा सगळ्यांचे. आणि आता आपण निघालेलो आहे बीच वरती थोडंफार फिरून. आपल्यासोबत गावडेची एक फ्रेंड पण आहे इथलीच आहे. लोकल आहे गावडेची फ्रेंड. ती पण येणार आहे आपल्यासोबत बीच दाखवायला. तर मग बघूयात आता आपण फिरूयात. Inaudia. गाईज बघू शकता तुम्ही. आणि आता आपण बघूयात. आता आमचं तर चाललेलं आहे की बीच वरून येता आपल्याला जर व्हेजिटेबल्स वगैरे भेटले तर आपण हॉस्टेलवरतीच काहीतरी बनवून खाणार आहे. हो कारण की आता लय कंटाळा आलेला आहे बाहेरचं खाऊन. सगळ्यांचे पोट जाम झालेले आहेत. सगळेच आजारी पडायला लागलेले आहेत. तर आम्ही ठरवलेलं आहे की फक्त मी सोडून आजारी. आता बघू. आता हे सगळे तिघ पण आजारी पडलेले आहेत आपल्या मागचे. तर मला तरी वाटते की आपण तिथं बनवून खाल्लेलंच परवडण आपल्याला. तर बघूयात आता जर मार्केटमध्ये काय भेटले तर. बीच वगैरे बघू आता आपण कसे आहेत. आता तर आपण चाललेलो ऑलरेडी सनसेट मिस झालेला आहे. इथं विचारलं आम्ही. सनसेट काही 5:30लाच होतो. सोडून द्या आता. संपला विषय संपला. Inaudia. आगे कुछ भी नहीं है. आप सेट आता काय बोलता लाइट नहीं आ रही उसके फेस. हा टॉर्च ब्रो. काळा दिसन त्याला टॉर्च मार. नाही संपला. 1x मध्ये येते सर. तर गाईज आता आम्ही आलोय कोचीला. आम्ही हॉटेल वगैरे घेतलेलं. भाई शक्ल नहीं दिख रही. अरे बोल की. आणि तिथे टाइम लॅप्स घेत लावून ठेवून ना आलाय का. किती हिंड तू बालक तुझी. लड्डू मुत्यान अवतार ಈಗಿನ संचारी देवर. नमस्कार मित्रांनो. आपण आता आलेलो आहे कायाकिंगला परत एकदा. हा वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण की 8 किलोमीटर 8 ते 10 किलोमीटर 8 ते 10 किलोमीटरचा अख्खं कायाकिंग करायचं. आणि त्याच्या पुढे आय गेस ट्रेक पण आहे. कसला ट्रेक आहे वाटतं. आणि आता बघू शकता तुम्ही. आणि एवढे घाबरतोय ना. ह्याची बोट त्यांनी सांगितलं की तुझी बोट पलटी होण्याचे चान्सेस. तुझी बोट पलटी होणार आहे. आणि मगरी बिगरी आहे त्याच्यात म्हणते ती. आणि बघूयात आता. आता बघू शकता सगळेजण रेडी आहेत. सकाळी खूप लवकर आलेलो आहे आम्ही. 5 वाजता उठून. किती वाजता परत सांग. किती वाजता उठलाय तू. 5:30 वाजता. आता आम्हाला तिकीटच भेटत नव्हतं. आम्ही परत कॅन्सल झाले. तर गाईज असली बोट. असली बोट. तब कायाकिंगला उतरलेलं आहे. आणि बघू शकता एक आपल्या तिकडे जायचंय. आपण त्या साईडने आलेलो आहे. आता आपला गाईड आहे सोबत आपल्यासोबत तिकडं. Inaudia.
दिस इज फर्स्ट, दॅट इज फर्स्ट मिनी व्लॉग. सबस्क्रायबर अण्णाने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले गाईस. तर गाईज बघू शकता आमची क्रॅश झाली आणि आम्ही पुढे ह्याच्या कायक मध्ये बघा किती पाणी हे साचले इकडे रे. चप 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 मारके पाणी. आणि आम्ही बोटिंग करतोय. हात लय दुखायला लागले. व्ह्यू बघू शकता आणि मी बघू शकता कुठे चाललंय. सगळे इकडे चाललेले आहेत आपलं. आणि बोट बघा माग राहिलंय. खूप मस्त वातावरण आहे इथे आता. साधारण किती वाजले रे, किती वाजले? स्नॅप काढ सगळ्यांचा. व्ह्यू बघा फक्त तुम्ही एकदा. सनराईज भेटलेला आहे सगळीकडे. असं पाणी पाणी आणि मी मागे राहिले आता. पण तरी पण बघा. काटा काटा झटका एक नंबर. त्याला घ्या पुरवडेल नाही तर ब्लॉग मध्ये. त्याची मम्मी पण बघते ना. ते म्हणून मा पोरग कुठे गेले. टाकू घेतला तुमच्या मुलाला. आता आपण वरती जाणार आहे. चपला 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 कुठे चपला अरे त्या ह्याच्यावरती पाय द्यायची. चपला नाही लागत. उगाच नाही आम्ही गावड्याला जनावर म्हणत. ये निकालू क्या ह्याची तर फुल फाटलेली. रामकृष्ण हरी मंडळी. आपण आता आलेलो आहे जंगलात. त्याला वा, म्हणतात घ्या मॅनग्रोव्ह बघा. फॉरेस्ट. in audio. तर आता आमची अशा प्रकारे ट्रिप संपलेली आहे आणि एक नंबर ट्रिप झाली आहे. आणि आता आम्ही क्या बोलते हैं उसको. मैंने स्टाफ से पूछा नहीं था तो मेरे को भी नहीं पता क्या खिलाया. आम्ही इथं स्टे केला होता. तुम्हाला ते दाखवतो. कोणती जे होते परत आदित्य जे होते दोघं पण चांगले होते. दोघांनी पण मदत केली फिरायला वगैरे. फिरवलं वगैरे पूर्ण. आणि आता चाललोय आम्ही रेल्वे स्टेशनला आणि इथून आम्ही निघणार पुण्याच्या ट्रेनला. पण एक सीन झालेला आहे. आम्ही 5 जण आहे त्यातल्या अथर्वची सगळ्यांची सीट कन्फर्म झालेली आहे गाईज. आणि फक्त माझीच आता वेटिंगला आहे. तर सगळ्यात आधी तर आता TC ला भेटायला लागेल आपल्याला. आणि मग बघू काय होते. नाहीतर मग परत तत्काल मध्ये तिकीट काढायला लागेल. तर बघू कसं होते काय. इकडे लय गरमी आहे. चला आता भेटू डायरेक्ट ट्रेन मध्ये. बोट दाखवतोय. रामकृष्ण हरी. आता आम्ही बसलोय ट्रेन मध्ये. उद्या पोहोचणार. आम्ही आता निघालेलो आहे इथून. कोणतं स्टेशन आहे. एर्नाकुलम टाउन वरून निघालेलो आहे आम्ही. मित्रांनो त्यांनी बघा काय केलं. आर्ट आर्टिस्ट हे आर्ट आणि आर्ट दिले लागेल ना. हे खरं हे 2.5 किलोचा हात नाही. 3 किलोचा. अरे नाही बसणार ते आता. सोड. गुड मॉर्निंग गाईज. आता किती वाजले 10. माझ्या आधीच यांनी नाश्ता वगैरे करून बसलेली आहे. लय बोर झालेलं आहे. कधी घरी जायला असेल घरची आठवण नाही येत याला. दुसरीकडची आठवण येते. आणि घरी जायचं काम आहे. Many months later. आम्ही पोहोचलेलो आहे आता पुणे स्टेशनला. म्हणजे पोहोचून 10-15 मिनिटात. नाही पोहोचत 10-15 मिनिटं. पोहोचल्यावरती आणि ट्रिप अशा प्रकारे आमची सक्सेसफुल झालेली आहे. काढून स्टेशनवर फिरला. आणि आता बघू आता घरी जाणार आहे. आमचा झोपायचा टायमिंग झाला. भूक लागलेली आणि खाईन आम्ही काहीतरी आता. कारण का सायनाथला जायचा प्लॅन चालू आहे. पण लय गर्दी असेल. नाही तर शौर्यवाडा. आता ह्याचे आवडतीचं प्लेस आहे शौर्यवाडा. तिकडे आता ह्याला हे बघ असं आहे काय तुम्हाला दाखवतो. चुप 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 चुप. नको नको. तू इथे कपडेच फाडतो सगळी. टाइम स्पेंड. खरंच थांब. सॉरी. ए बाबा येडे गे. नमस्कार मित्रांनो. आपण आलेलो आहे कुरुडवाडीत मित्रांनो. आणि आपण काही क्षणात पोहोचणार आहे पुण्यात मित्रांनो.
आपण पोहोचलेलो आहे पुणे स्टेशन वरती. हे आता बघू शकता मेट्रो स्टेशन वरती आपण. तिथून आपल्याला रामवाडी स्टेशन वरती जायचंय आणि त्यानंतर कॅब करून प्रणवच्या घरी किंवा अभिजितच्या घरी, तिथून मग आपल्याला घरचे येणार तर अरे आणि गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची लक्षात ना, शेटचा बर्थडे ना आपल्या 12 वाजता चालू होणार आहे. पण आम्ही आता केक कापून आहोत थोड्या वेळाने. वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. अरे प्रणव सिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. नवीन ब्लॉग्स येतच राहतील. बर्थडेच टाकलं ना.